या मुद्द्याच्या आता आपण हे पुढे आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊयात. जो मगाशी यांनी सोहितने एक आणखी मुद्दा बोलताना सांगितला तो म्हणजे काँग्रेस आणि वंचितने इथे मुंबईमध्ये एक कामगिरी चांगली केलेली आहे. 24 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर वैभव आपल्या सोबत आहेत. वैभव, तुम्ही याकडे कसं पाहताय? म्हणजे खूप चांगलं, खूप पॉझिटिव्ह पद्धतीने पाहतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीने आता या गोष्टीतून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की एकला चलोरेची भूमिका दरवेळेला उपयोगात येत नाही. ते पहिल्यांदा काँग्रेस बरोबर युतीमध्ये गेले, तर लातूरमध्ये आता सत्तेत आले. औरंगाबादमध्ये त्यांचं एक पूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे. ते पॅनल जेव्हा निवडून आलं ना, तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले म्हणून आनंद असण्यापेक्षा मला सगळ्यात जास्त आनंद कसला होता माहितीये का? त्या पॅनलमध्ये असलेले जे कार्यकर्ते होते ना, ते कैक वर्षांपासून बिचारे झटत होते, लढत होते. त्यांना पहिल्यांदा मिळाली आता एक सीट मिळाली, जिंकून आले. आणि काय असतं, की आपले जे प्रश्न आहेत ना, ते रस्त्यावर तुम्ही किती आरडाओरडा केला ना, तर त्याचा फक्त आवाज होतो. प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला सभागृहात जावंच लागतं. आज मुंबईमध्ये त्यांनी आघाडी केल्यानंतर जर समजा 24 जागांवरची त्यांची लीड आहे. भले अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीने मुंबईत खातं उघडलेलं नसलं, पण तरीही सत्तेमधला एक से तयार होतो. उद्या जर समजा शिवसेना सत्तेत बसली. आपण असं गृहीत असं एक अझूम करून चालू, अनुमान धरून चालू. ती गोष्ट तर काही शक्य दिसत नाही. कारण अदानीसाठी भाजपाला जिंकणं गरजेचं आहे. अदानीसाठी भाजपाचा महापौर बसणं गरजेचं आहे. म्हणून उद्धव ठाकरे सत्तेत बसतील ही शक्यता फार दुस्तर आहे. पण जर समजा यदाकदाचित उद्धव ठाकरे सत्तेत बसले, तर यांचा पाठिंबा घेतल्याशिवाय त्यांना सत्तेत बसता येणार नाही काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा. उद्या महापालिकेत काही कामं असतील, कुठे भरती निघाल्या, कुठे जागा निघाल्या, कुठे छोट्या-मोठ्या गोष्टी निघाल्या, तर त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा सै राहणारच आहे ना. आता तर कुठेच काही नाहीये. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ना, वेगळ्या पद्धतीने सेग्रिगेटेड राजकारण, पण युती आघाडीचं राजकारण हे करण्याची गरज खूप जास्त आहे. आणि हा जो काही परिणाम दिसतोय ना, हा त्याचाच परिणाम आहे. मधल्या काळात आरोप प्रत्यारोप झाले होते. वंचितने काँग्रेसवर आरोप केले होते. बी टीम म्हटलं होतं आणि ते एकत्र आले. तर एकंदरीतच तुम्ही जे मगासपासून म्हणताय, की हे कसं फायद्याचं आहे, कसं ते संघर्षातून आता सत्तेकडे येताना दिसत आहेत काही ठिकाणी. तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं हेच यावरून आपल्याला म्हणता येईल का? हो, काही होऊ शकतं. राजकारणात प्रत्येक गोष्टीच्या शक्यता असतात आणि जसं तुम्ही म्हणालात ना, की आरोप प्रत्यारोप केलेत. राजकारणामध्ये आरोप काही होत राहतात. लोकं करत राहतात. आज भांडतायत, उद्या गोड होतात. आता बघा, काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे, तर त्या ठिकाणच्या सभांमध्ये व्यवस्थितरित्या त्यांचे प्रचार झालेले आहेत. पण ज्या ठिकाणी नाहीये, त्या ठिकाणी एकमेकांवर टीका पण केलेली आहे. ते प्रत्येकजण आपापला मतदारसंघ बघूनच वागतात. मतदारसंघ पाहूनच चर्चा करतात. जसं रवी सर म्हणाले ना, की देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन असा प्रचार करणार आहेत का? नाही करणार. पर्सनल लेव्हलला जरी रिया जरी आला तरी चालून जातो. म्हणजे लोकांचं जे वर्तन असतं, राजकीय पक्षांचं जे वर्तन असतं ना, मी सगळ्या जनतेला सांगेल, की राजकीय पक्षांच्या वर्तनाकडे जाऊ नका. तुम्ही बघा, की आपल्याला राजकारणामध्ये आपला सै कसा तयार करता येईल, त्या हिशोबानेच आपण आता येत्या काळामध्ये मतदान केलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मला म्हणायचा आहे, की ज्या लोकांना हे ऑपरेशनचे जे विक्टीम आहेत ना, हां. दलित, मुस्लिम, वंचित आणि या सगळ्या घटकांनी, या सगळ्या लोकांनी प्रशासनात सत्तेत यायलाच पाहिजे. ऍब्सोल्युटली. हा, ही काय कोणाची मोनोपॉली नाही. मोनोपोली नाही. या देशामध्ये कुठल्याही घटकाला ज्याला असं वाटतं की आपल्यावर अन्याय अत्याचार होतो, त्याने या देशाच्या मेनस्ट्रीम मध्ये कसंही करून यायला पाहिजे. धडक देऊन यायला पाहिजे, चांगल्या मार्गाने यायला पाहिजे, वाईट मार्गाने यायला पाहिजे, काही करून यायला पाहिजे. शेवटी एंड ऑफ द डे या देशातील हा जो काही प्रवाह आहे, मुख्य प्रवाह ज्याला आपण म्हणतो, हा तो काही एवढा पावन नाही आहे की ज्याच्यामध्ये इतर कोणी लोकांनी येऊ नये. सो यामध्ये सगळ्या लोकांनी यावं, यासाठी हा प्रवास झालेला आहे, यासाठी स्वातंत्र्य लढा झाला, यासाठी सगळ्या लोकांनी रक्त सांडलेलं आहे, यासाठी या देशाच्या या सगळ्या चळवळीमध्ये लोक हातभार लावलेला आहे. आणि जे लोक या चळवळीपासून लांब होते त्यांचं शतक साजरं करतायत. शतक कसलं आहे? अलिप्ततेचं शतक आहे. या देशाच्या जडणघडणीमध्ये कुठलाही योगदान हातभार नसल्याचं शतक आहे. आणि ह्या सगळ्या लोकांचे काही मॅन्डेट्स प्रमाणे चालणार आहे काही देश? हा देश तसा नाही चालणार. ज्या ज्या घटकाला वाटतंय आपल्याला अन्याय होतोय, अत्याचार होतोय, महिला असेल, वंचित घटक असेल, मुस्लिम असतील, त्या सगळ्या लोकांनी या सत्तेच्या प्रवाहात यायला पाहिजे. एखादा करप्ट असू शकेल,
एखादा आणखीन आपण त्याला पदभ्रष्ट असू शकेल, सगळं असू शकेल, सगळ्या गुणदोषांसहित मला असं वाटतं की शेवटी रिप्रेझेंटेशन मॅटर करतं. बहुसंख्याकांचा आवाज या देशामध्ये हा बाकीच्यांचा आवाज दाबू शकत नाही. बहुजनांचा जो आवाज आहे तो या देशामध्ये हा राहिला पाहिजे, तो अबाधित राहिला पाहिजे, त्याला ताकद मिळायला पाहिजे. ती ताकद शासन, प्रशासन आणि सत्तेत, पत्रकारितेत, आर्थिक याच्यामध्ये आल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे सत्ताधारी जमात होण्याकडे आपला कल असला पाहिजे, त्याकडे वाटचाल असली पाहिजे, कोणी कितीही काही बोलून. माझं म्हणणं आहे की आज एमआयएमचे 95च्या आसपास नगरसेवक येत आहेत. आज उद्या रान उठेल. पण मग या एमआयएम बरोबर तुम्ही युती करू शकत होतात. हा, आणि तुमच्या लोकल माणसांना पण वाटलं की आपण यांच्याबरोबर सत्तेत बसू शकतो. तर तो कशा पद्धतीने अस्पृश्य आहे त्यालाही मुख्य प्रवाहात घ्या. एमआयएमची धोरणं तुम्हाला पटत नसतील तर उद्या तुम्ही बंदी घाला त्याच्यावर. पण तुम्ही एमआयएमला राजकीय पद्धतीने अस्पृश्य नाही ठरू शकत. वंचितला अस्पृश्य नाही ठरू शकत. इतर समाजवादी पक्षाला अस्पृश्य नाही ठरू शकत. सो काँग्रेसला मुस्लिम अपीजमेंट असं ठप्पा लावून अस्पृश्य नाही ठरू शकत. शेवटी मुस्लिम अपीजमेंट हा एक पार्ट जो आपण या देशामध्ये सातत्याने टॅग केला जातो, हा सुद्धा एक मला वाटतं की आपण ज्याला म्हणून पळवाट आहे. हा, जिथे रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे ती रिप्रेझेंटेशन देणं भाग आहे. तुम्ही तुमच्या पॉलिटिकल प्रोसेस मधून जर रिप्रेझेंटेशन नाकारलेलं असेल तर तुम्ही सुधारा. तुमची चूक झालेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने स्वतः बसून एक गोष्ट बघितली पाहिजे की तुम्ही चुकलेला आहात. तुमच्या स्वतःच्या चुकीला एवढं ग्लोरीफाय करू नका. तुम्ही करताय तो मूर्खपणा आहे. तुम्ही रिप्रेझेंटेशन नाकारताय. पण ही तुमची ऐतिहासिक चूक आहे आणि हे तुम्ही वेळीच सुधारा. कारण ह्या देशामधलं हे देशाची माती हे नाही सांगत आहे. या देशातली माती सांगते की हा देश सगळ्यांचा आहे. हा, सबका खून शामिल है इस मिट्टी में. तर या व्यक्तीचं आयसोलेशनचं राजकारण चालणार नाही. हे राजकीय पक्षांनी आता समजून घेतलं पाहिजे.